जोशीस रेल्वे मिनिएचर म्युझियम ही जागा मित्रांनो मुख्यतः लहान मुलांसाठी आणि लहान मुलांचं आकर्षण आहे. इथे मोठ्यांसाठी ॲज सच असं काही नाहीये. तर जर पुण्याला आपण येत असाल आणि आपल्यासोबत जर लहान मुलं असतील, तर या जागेला आपण नक्की भेट द्या. नमस्कार मित्रांनो. आता सकाळचे डॉट 6 वाजले आहेत आणि आज तारीख आहे 17 जून. आज आपण जाणार आहोत जोशी म्युझियम पुणे इथे. आता मी माझ्या घरातनं निघालो आहे. आता CNG पंपवरती आहे. CNG पंपवरती तुम्हाला एक गोष्ट लक्ष द्यायची की महानगरचं जे CNG पंप असतं हे सकाळी 6:30 ते 6:30 या दरम्यान काहीतरी अर्ध्या तासासाठी हे बंद असतं. 15 मिनिटासाठी ते रीडिंग वगैरे घेतात दिवसाभराची. आता आपण आहोत CNG वरती. आता माझी गाडी मी फुल करणार आहे. CNG माझं रिझर्वला आहे. त्यानंतर मी माझ्या मित्राला पिकअप करणार आहे आणि त्यानंतर आपली ड्राईव्ह टू पुणे स्टार्ट होईल. हे आहेत अंकल, आता मीटर रिडिंग घेत आहेत आणि ही आहे ती पार्टी समोर. 15 मिनिटं बंद असणार सकाळचं शिफ्ट चेंज आणि मीटर रिडिंग साठी. आता आपलं रिफ्युलिंग 6:05 ला पुन्हा चालू होईल. त्यानंतर आपण बॅक टू रोड आणि ड्राईव्ह टू पुणे. मित्रांनो, पुन्हा एकदा आपण आलो आहोत मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वरती आणि 1.5 महिन्यामध्ये ही माझी चौथी ड्राईव्ह आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वरती. आता 700 रुपयाच्या हिशोबाने जर आपण पकडले तर जवळ 2,500 रुपये तर फक्त मी ह्या एका टोलवरती गेल्या 1.5 महिन्यामध्ये भरले आहेत. पण मित्रांनो, ह्या रोडवरती यायचं माझं कारण असतं की इथे बोलतात ना आपल्याला एक मन शांत, बोलतात ना एक प्रॉपर ड्राईव्हचा आनंद घेता येतो मित्रांनो. इथे एवढंसं ट्रॅफिक नसतं आणि रोड मस्त वायडंड आहे, आजूबाजूला काही नाही आहे. बोलतात ना एक मनसोक्त ड्राईव्हचा एन्जॉय घ्यायला येतो, एक पूर्ण प्लेजर घ्यायला येतो. त्यामुळे मी हा ड्राईव्ह घेतो आणि त्या एका कारणामुळे मित्रांनो हे थोडेसे पैसे गेलेले परवडतात. कारण बोलतात ना एक प्रवासाचा मजा या हायवेवरती आपल्याला घेता येतो. आता पुन्हा मी या हायवेवरती आहे. लास्ट वीकलाच मी गावावरनं येताना हा हायवे घेतला होता. त्याच्या आधी मी हळशीचं ॲडव्हेंचर पार्क कव्हर केलं होतं. तोही भन्नाट ब्लॉग होता आणि त्याच्या आधी मी प्रतिशिर्डी केलं होतं. ते सगळे व्लॉग्स मित्रांनो चॅनलवरती आहेत. ते कंटेंट खरंच खूप भारी आहे. मुंबईवरनं जर वन डे रिटर्न तुम्हाला असं जर्नी करायची असेल किंवा फॅमिली ट्रिप्स करायची असेल तर ते व्लॉग्स खरंच खूप सही आहे, नक्की पाहून घ्या. आता आपण जात आहोत जोशी म्युझियम. आजही आपलं हे इव्हेंट फॅमिली इव्हेंटच आहे, लहान मुलांसाठी स्पेशली आजचा आपला व्लॉग आहे. आता आपण हायवेवरती आहोत, तर थोडी हायवेची मजा घेऊया आणि फुल स्पीडमध्ये आता झुपकन आपण जाऊया पुण्याला. मित्रांनो, हे आहे जोशीस म्युझियम. फायनली आता आपण जोशीस म्युझियम कडे पोहोचलो आहे आणि इकडे लेफ्ट साइडला आता मेट्रोही लावला आहे. आज म्युझियम चालू आहे. आता आपण चेक इन करूया म्युझियम मध्ये. आणि हे आहे इथे एंट्री तिकीटचं स्लॉट्स. 120 रुपये तिकीट आहे एंट्री. मित्रांनो, ही आहे तिकीट आपली. आणि इथे नियम असा आहे की आता हे सिग्नल आहे. जेव्हा आता हे सिग्नल ग्रीन होईल तेव्हा आपला प्रवास म्युझियम मधला हा चालू होणार आहे. आता वाजले आहेत सकाळचे 11:05. आता आपण बघूया सिग्नल ग्रीन व्हायची वाट आणि मग प्रवास सुरू.
सो मित्रांनो आता इथे शो आपला स्टार्ट होत आहे. सलाम वालेकुम शेख जी. हेलो पापा जी, सत श्री अकाल. राम राम पाहुणे. तर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. केंद्र या वाफेच्या इंजिनाच्या खूप गमती असायच्या. विजेच्या इंजिनासारखी ती पटकन दिशा बदलू शकत नाही, म्हणून त्यांना फिरवून पाहिजे त्या दिशेच्या रुळावर ठेवावं लागेल. सो अशा प्रकारे मित्रांनो जोशीस म्युझियममध्ये 20 मिनिटाचे आपल्याला शोज बघायला भेटतात. सो हे शोज मुख्यतः 3 लँग्वेज इंग्लिश, हिंदी आणि मराठीमध्ये असतं. तर लँग्वेज कुठली असावी हे जे इकडचे प्रेक्षक असतात शोमध्ये हे ठरवू शकतात. तो आता इथे सगळे मोस्टली पुण्याचीच लोकं होती. सो आजचा हा माझा मराठी शो होता. सो हा मित्रांनो जी जागा आहे जोशीस रेल्वे म्युझियम, मी मुख्यतः सांगेन की मित्रांनो ही जागा लहान मुलांसाठी आहे किंवा हे सगळं जे इव्हेंट आहे हे लहान मुलांसाठी आहे. आणि हा जो सेट आपल्यासमोर आहे मित्रांनो तो एका शहरचा देखावा आपल्यासमोर इथे मांडण्यात आला आहे. मिनिएचर स्वरूपात म्हणजे लहान स्वरूपामध्ये आपल्याला एका शहरचा देखावा आपल्यासमोर मांडण्यात आला आहे. आणि या शहरामध्ये एखाद्या शहरामध्ये जी काही गोष्ट असतात म्हणजे घरं असतात, कंपन्या असतात, दुकानं असतात, ती सगळी दाखवण्यात आली आहे. आणि या सगळ्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये रेल्वे व रस्ते हे आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचे आहेत व त्यांचे किती अलग अलग मीडियम आहेत याची मित्रांनो एक थोडीशी माहिती आपल्याला इथे पाहायला भेटते. आता या सेटचं सांगावं झालं तर खूप सही भन्नाट डिटेल मित्रांनो इथे आपल्याला या सेटमध्ये पाहायला भेटते. जसं आता आपल्यासमोर हे रेल्वेचं स्टेशन आहे. आता या रेल्वेच्या स्टेशनच्या बाहेर आपण ही माणसं बघू शकतो चालत आहेत. तसंच इथे या एकंदरीत पूर्ण सेटमध्ये मित्रांनो खूप जास्त भारी व मस्त डिटेल केलेली आहे. ही डिटेलिंग बघायला मित्रांनो खरंच खूप आवडली. सो ही डिटेलिंग म्हणजे बोलतात ना एक वेळ काढून प्रॉपर रिसर्च करून वगैरे ही डिटेलिंग बनवलेली आहे. हे पण मित्रांनो इथे जर आपण येत असाल तर एक गोष्ट आपल्याला ही लक्षात द्यायला पाहिजे की इथे मित्रांनो म्युझियम म्हणून ॲजचं जसं काही नाही आहे. इथे फक्त हे एक भलं मोठंसं मिनिएचर सेट आहे. नो डाऊट मित्रांनो हे सेट खूप जास्त डिटेल्ड आहे. एक शहराची प्रतिकृती आहे. पण हे आकर्षण मित्रांनो जे आहे मुख्यतः लहान मुलांसाठी आहे. सो या बाबतीत माझी थोडीशी जरा म्हणतात ना एक निराशा झाली, कारण मी जेव्हा म्युझियम ऐकलं तेव्हा मला असं वाटलं की ते हे बोलतात ना मोठं म्युझियम असेल आणि त्या म्युझियमचा एक फक्त भाग म्हणजे हा एक मिनिएचर सेट असेल व बाकी इथे रेल्वेचं म्युझियम म्हणजे थोडं मला इंजिनची वगैरे माहिती भेटेल. पण तसं इथे काही नाही मित्रांनो. हे फक्त एक इथे सेट आहे जो आता आपल्या समोर आहे व हा एक सेटच मित्रांनो ह्या जोशीस म्युझियमचं किंवा मिनिएचर वर्ल्ड म्युझियमचे भाग आहे. सो इथे मित्रांनो ॲडल्टसाठी मी याचं जसं म्हणेन ना असं काही नाही आहे, कारण इथे ₹120 तिकीट आहे आणि ₹120च्या तिकीटमध्ये 20 मिनिटं शो आहे. आणि जो शो 20 मिनिटाचा आहे ना मित्रांनो जो कोरिओग्राफ केला आहे तो कोरिओग्राफही मित्रांनो लहान मुलांच्या पर्स्पेक्टिव्हने केला आहे. इथे मोठ्यांसाठी ॲज असं काही नाही आहे. सो नेक्स्ट टाइम जर आपण इथे येत असाल तर आपण आपल्यासोबत जर लहान मुलं असतील तरच या जागेला आपण प्रिफर करा. मोठ्यांसाठी इथे म्हणतात ना ॲज सच असं काही नाही आहे बघण्यासारखं वगैरे. हां, हे मिनिएचर सेट जर आपण असं प्रत्यक्ष जर आपल्याला अनुभवायचं असेल, कारण आपल्या देशामध्ये असं मिनिएचर सेट आपल्याला सहजासहजी कुठे बघायला भेटणार नाही. हे मात्र तेवढंच खरं. तर आपल्याला एक आगळा-वेगळा अनुभव जो फक्त एका मिनिएचर सेट कसं दिसतात वगैरे ते आपल्याला घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपण इथे येऊ शकतो. हा सेट अनुभवू शकतो आणि एक तो छोटासा खेळ बघू शकतो. पण एक शेवटचा वर्डिक्ट माझा असाच राहील मित्रांनो की ही एकंदरीत जे जोशीस रेल्वे म्युझियम आहे, जे किड्स वंडर म्युझियम आहे, हे फक्त एक लहान मुलांसाठीचं एक चांगलं डेस्टिनेशन आहे. आणि इथे मित्रांनो म्हणतात ना की स्पेसिफिकली आपण एखाद्या जागेला भेट द्यायला घरातून निघतो वगैरे मित्रांनो, मी असं मला सांगायचं नाही पण ही त्या कॅटेगरीची जागा नाही मित्रांनो की आता जसं मी सकाळी मुंबईवरनं 5 वाजता निघालो आहे. मी 6-6:30ला घर सोडलं आहे आणि आता मी इथे आलो आहे. तर मित्रांनो म्हणजे एक त्या कॅटेगरीची नाही की स्पेसिफिक तुम्ही जोशीसचे किड्स मिनिएचर म्युझियम बघायला तुम्ही इथपर्यंत याल. जर तुम्ही पुण्याला येत असाल किंवा या जागेच्या आसपासवरनं जर तुम्ही कुठे जात असाल तर तुम्ही एक धावती भेट या जागेला देऊ शकता, कारण ह्या जागेमध्ये फक्त 20 मिनिटाचा एक शोज आहे. त्याच्यानंतर इथे बघण्यासारखं असं काहीच नाही आहे. सो फक्त 20 मिनिटाच्या एका शोसाठी आपण कुठे स्पेसिफिकली एवढ्या लांब कधी आपण कुठे जात नसतो. तर या जागेबद्दलही तसंच आहे. सो ओव्हरऑल मित्रांनो या जागेचा माझा एक्सपिरियन्स चांगला होता. मिनिएचरचं मला खूप चांगलं एक सेट वगैरे पाहायला भेटलं आणि ॲट द सेम टाईम माझी थोडीशी निराशाही झाली.
मला वाटलं होतं की मला चांगलं थोडंसं बोलतात ना, एक म्युझियम म्हणजे थोडीशी माहिती वगैरे घ्यायला भेटेल. कारण ह्याच्या आधी जे माझं BSTचा एक माझा व्लॉग होता, त्याच्यामध्ये मला बरीचशी माहिती म्हणजे मुंबईतले BSTचे डेपो, किती प्रकारचे बस होते, ते बस कुठल्या कंपनीचे होते, ही सगळी माहिती मला भेटत होती. सो इथेही मला आज थोडीशी ती अपेक्षा होती बघायला भेटेल, पण तसं इथे काही झालेलं नाहीये. आणि एक मित्रांनो, की इथे खायची, प्यायची व बाथरूमचीही सोय नाहीये. ही गोष्ट थोडीशी लक्षात घ्या आणि ह्या सगळ्या तयारी करूनच आपण ह्या डेस्टिनेशनकडे या. सो आजचा हा व्लॉग बघितल्याबद्दल मित्रांनो खूप खूप मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.